असलं गिलास शिल्लक आहेत काय? किती आहेत? काय माहित नाही पण आहेत थोडं शिल्लक. प्लेटा किती द्यायच्या प्लेटा आहेत. टिश्यू पेपरचं स्कॅन आणि ह्या प्लेटा एवढ्या आणल्या घरात आहेत काय प्लेटा असल्या? प्लेटा नसतील घरात. मग अजून एक आणली त्यांचं ती ऊस घासायला ती ठेवायला बॉक्स. प्लेटा 2 घेतल्या. हे रुमाल आणले हात पुसायला जरा म्हणजे पातळ आहे ते मशीन पुसायला आणि ते होय ते घरात आहे ती जाड आहेत ना आपले. आणि हे ह्याला चिटकत नाही. ह्याला चिकटणार नाही पत्र्याला चिटकलं निघतं. आपल्याला याला कॅलेंडर चिकटवायचं आहे. किल्ल्या किल्ल्या ठेवाय अडकवायला. वजन काय जास्त वजनाचं नाही. लिंबू गाळणी ती मोठी आहे गाळणी आणलेली आहे लोकांना. अगरबत्ती मीठ चाट मसाला आपल्याकडे नाही प्लास्टिकचा आहे. आपल्याकडे आहे वर ठेवलेलं मला आठवते घरात शिल्लक आहे आपण वापरत नाही. सब्जा एका काचेच्या ह्याच्यात ठेवायचा आणि कोणाला आवडला तर टाकायचा रस. चाट मसाला सोन्याला म्हणतो तू चाट मसाला कोण टाकत नाही. मग ते हे ठेव घरात आपल्याला. चाट मसाला रसात नाहीत कोण टाकत. मीठ पण नाही टाकायला लागत पण ते ठेवले कुणाला लागत असलं तर म्हणून. हे छोटं आणले त्याला काय जास्त मोठे नाही. आलं आणि लिंबू आणि हे अर्धा किलो आणले. ते फ्रीजमध्ये ठेवू नका म्हटलंय खरी मांजरापासून सावध ठेवली पाहिजे. डब्यात ठेवूया. ही पिशवी फरसाणा या कपाटात ठेवूया ना. अगरबत्ती आता हे सगळं दुकानाचं साहित्य आहे त्यामुळे हे सगळं एकत्रच ठेवायचं. हे सगळं वर असू दे. बाकीचं हे पेढे आणि फरसाणा ह्याच्यातच असं. कुठे ठेवायचं कपाटात ते डब्याच्या शेजारी. आता काय राहिलं झाले आपल्याकडे नॅपकिन आणि असतील शिल्लक घरात. बघायला पाहिजे असा बॉक्सच आहे. हे काढलं का मी परवा त्याच्यात आहे बघायला की कुठे ठेवले सगळं एकदम काढले की मग ते सगळंच नाही खराबच झाले. माझे नॅपकिनच नाहीत आता. बघू एक तिथं आहेत हिरवे वगैरे शेतात नसले अर्धा डझन आणले. किती वाजता येतो म्हणलाय? मला सांगितलं सोन्याला म्हणलं पॅकिंग करायला लागलं. म्हणलं काय काय आणलेस म्हणून त्याला विचारते. म्हणलं नाही काय आणलं. मग असू द्या मग फुगा आणू दे काय आणायचं त्याला ते आणलं तिकडं काय असू द्या आता बस. हे ठेवायचं कशात